लोहारा तालुक्यातील सास्तूर येथून एक अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। हरभऱ्याच्या ढाळ्याने या दोघी मायलेकींचा मृत्यू कसा झालेला आहे पहा। या घटनेमुळे सास्तूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अलका उमाकांत माने आणि त्यानंतर त्यांची मुलगी निकिता माने अशी मयतांची नावे आहेत। मयत अलका व त्यांची मुलगी निकिता या दोघी शुक्रवारी शेताकडे गेले होत्या। शेतात गेल्यानंतर हरभऱ्याचे ढाळे खाण्याचा त्यांनी बेत केला। उन्हाळी पिकांसाठी निम्न तेरण्याच्या उजव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे ढाळे धुण्यासाठी मायलेकी कालव्याकडे गेल्या। ढाळे धुत असताना अलका यांचा अचानक तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या। आईला वाचवण्यासाठी मुलगी निकितानेही कालव्यात उडी मारली। याची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कालव्याकडे धाव घेतली, परंतु पाण्याचा प्रवाह असल्यामुळे मायलेकींना वाचवता आले नाही। या दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला। निकिताने खूप प्रयत्न केला, अक्षरशः त्या कालव्यामध्ये आपली जीवाची बाजी लावत उडी सुद्धा मारली, परंतु ती सुद्धा यामध्ये मरण पावलेली आहे। ग्रामस्थांनी तात्काळ निम्न तेरण्याच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले बंद करण्यास सांगितले। पाणी बंद केल्यानंतर दीड एक तासानंतर आई अलका यांचा मृतदेह आढळला, परंतु मुलगी निकिताचा शोध लागला नाही। अथक प्रयत्नानंतर रात्री 12:15च्या सुमारास कालव्याच्या बाजूस असलेल्या एका झुडपात निकितेचा मृतदेह मिळून आला। निकिता शाळेत अत्यंत हुशार होती। सध्या ती 10वी बोर्डाची परीक्षा देत होती। परीक्षेच्या पेपराला शुक्रवारी धुलीवंदनाची सुट्टी असल्यामुळे निकिता आपल्या आईसोबत शेताकडे गेली होती। निकिताला पोहता येत होते, त्यामुळे तिने कालव्यात पडलेल्या आईला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, परंतु घाबरलेल्या आईने निकिताला एकदम घट्ट मिठी मारल्यामुळे दोघींचाही अंत झाला।